स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात येणार। पाकव्याप्त काश्मीर आपोआप भारतात येईल, त्यासाठी युद्ध करण्याची गरज नाही, असे विचार केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी मोरक्को येथे झालेल्या एका सभेत व्यक्त केले आहेत। यावेळी बोलताना ते म्हणाले आहेत की पाकव्याप्त काश्मीर आपोआप भारतात येईल, त्या भागात राहणाऱ्या लोकांमधूनच आता तशी मागणी होत आहे। पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांच्या घोषणा तुम्ही ऐकल्या आहेत। 5 वर्षापूर्वी भारतीय लष्कराच्या एका कार्यक्रमासाठी काश्मीर खोऱ्यात गेलो होतो। त्या कार्यक्रमावेळी भाषण करताना मी म्हटलं होतं की पाकव्याप्त काश्मीरवर हल्ला करून त्यावर ताबा मिळवण्याची गरज नाही। मुळात तो भाग आपलाच आहे आणि तो लवकरच भारतात समाविष्ट होईल आणि एक दिवशी पीओके स्वतःच म्हणेल की मी सुद्धा भारत आहे। तो दिवस फार दूर नाही, असे उद्गार त्यांनी काढले। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आपल्या मोरक्को दौऱ्याच्या पहिल्या दिवशी रबात इथं भारतीय समुदायाशी संवाद साधला। त्यावेळी त्यांनी याबाबतचे वक्तव्य केले आहे। त्यामुळे भारतीयांच्या दृष्टीने आता आशा पल्लवित झाल्या आहेत। भारताच्या संरक्षण उद्योगात 1.5 लाख कोटी रुपयांच्या उत्पादनाचा टप्पा गाठला असून संरक्षण निर्यात 23,000 कोटी रुपयांहून अधिक झाली आहे, असंही संरक्षण मंत्री म्हणाले आहेत। जनगणना सामाजिक सर्वेक्षण उपक्रमाला प्रारंभ।
बेळगावात आजपासून जाती आणि सामाजिक सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ आणि जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या उपस्थितीत जाती आणि सामाजिक सर्वेक्षणाला प्रारंभ झाला. सर्वेक्षणासाठी घरी आलेल्या शिक्षकांना नागरिकांनी त्यांच्या जाती, धर्म आणि इतर सामाजिक संदर्भात माहिती द्यावी असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. जिल्ह्यात सुमारे 12 लाख लोकांचे सामाजिक सर्वेक्षण होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या समवेत काही नगरसेवक आणि अधिकारी वर्गही उपस्थित होता. श्री दुर्गामाता दौडीला पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद. नवरात्रीच्या धार्मिक उत्सवाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असलेल्या श्री दुर्गामाता दौडीला आजपासून सुरुवात झाली आहे. देव, देश आणि धर्माची जागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या दौडीला बेळगावकरांकडून पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद मिळाला. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीच्या पूजनाने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने श्री दुर्गामाता दौडला प्रारंभ झाला. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी रोडवरील छत्रपती शिवाजी उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला छत्रे गुरुजींसह इतर मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रेरणा मंत्राने ध्वजारोहण करून या दौडीला सुरुवात झाली. शहरातील विविध भागांवरून फिरून ही दौड पुन्हा SPM रोड मार्गावर परतली. यावेळी हिंदू परंपरेनुसार वेशभूषा केलेल्या युवतींनी दौडमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. दौड येताच आपल्या गल्लीमध्ये नागरिकांनी स्वागत केले, तसेच औक्षण करण्यात आले. ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या, तसेच भगव्या पताका आणि तोरणांनी रस्ते सजविण्यात आले होते. शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. हरे हरे महादेव. हरे हरे महादेव. हरे हरे महादेव. बोले शिव शिव बोले. जय किसान बंद केल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचे आंदोलन. जय किसान भाजी मार्केट बंद केल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी महानगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन केले. बेळगाव शहरातील जय किसान खासगी भाजी मार्केट बंद करू नये अशी मागणी करीत सदर मार्केटमधील व्यापारी आणि शेतकऱ्यांनी मनपासमोर जोरदार निदर्शने केली, तसेच धरणे सत्याग्रह करण्याद्वारे तीव्र आंदोलन छेडले. जय किसान होलसेल भाजी मार्केट व्यापारी संघटनेच्या नेतृत्वाखालील व्यापारी व शेतकऱ्यांनी आज सकाळी महापालिकेसमोर मोठ्या संख्येने जमून हे आंदोलन केले. त्यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच व्यापारी आणि शेतकऱ्यांनी सरकार व बुडाच्या आयुक्तांच्या नावाने शिमगा केला. मार्केट आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे यासारख्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. त्यानंतर जय किसान होलसेल भाजी मार्केटच्या संदर्भात निवेदन सादर करण्यात आले. मनपा आयुक्त बी शुभा यांना हे निवेदन सादर करण्यात आले. आम्ही कोट्यवधी रुपयांचा कर भरत असून आता हे मार्केट बंद केल्यास आम्ही कुठे जावे असा सवाल या शेतकरी वर्गाने आणि व्यापाऱ्यांनी केला आहे. जनगणनेसंदर्भात मराठा समाजाला मार्गदर्शन. मराठा समाजाला सामाजिक, आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या आरक्षणाची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे जातनिहाय जनगणनेवेळी धर्म हिंदू, जात मराठा, उपजात कुणबी तर मातृभाषा मराठीचा उल्लेख करावा असे आवाहन सकल मराठाच्या सभेमध्ये करण्यात आले. सकल मराठा समाज बेळगावतर्फे रविवारी मराठा मंदिर येथे सर्वपक्षीय सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बेळगाव जिल्ह्यातील नेते मंडळींनी उपस्थित राहून मनोगत व्यक्त केले, तसेच आपले विचार व्यक्त केले. मराठा समाजाने याबाबत जागृती राहावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. भाजप नेते किरण जाधव, माजी आमदार अनिल बेनके, नागेश देसाई, ॲडव्होकेट MG पाटील यांनी आपले विचार मांडले. तसेच ॲडव्होकेट अमर येळुरकर यांनी देखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. संजय सातेरी, अमित देसाई, रमाकांत कोंडुस्कर यांनीही विचार मांडले. सूत्रसंचालन सागर पाटील, महादेव पाटील, शिवराज पाटील यांनी केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. मराठा बँकेचे चेअरमन बाळाराम पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते हे पूजन झाले. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या शेवटी जागृती पत्रकाचे वितरण देखील करण्यात आले. शरद पाटील, नागेश देसाई, जयराज हलगेकर, रमेश गोरल, RM चौगुले, रणजित चव्हाण पाटील, सुधा भातकांडे यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले. धन्यवाद.